नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 11 मे 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी आहे. नक्षत्र स्वाती आहे. योग व्यतिपात आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:41 ते 5:20 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:59 ते 12:47 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:20 ते 6:59 आणि यमगंड काळ दुपारी 12:23 ते 2:02 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस तुळ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर मतभेद किंवा खटके होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करत आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. आरोग्याच्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे शारीरिक दुखापतीचे प्रसंग आजच्या दिवशी येऊ शकतील. काळजी घ्या. त्याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संबंधीसुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणावरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. तुम्हाला स्वतःच्या भावभावनांवरती सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल. परंतु घरातल्या व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील वयोवृद्ध त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. थोडंसं फ्रस्ट्रेशन आल्यासारखं वाटेल. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचे
खर्च आहे त्यावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनावश्यक अतिरिक्त खर्च जास्त प्रमाणात होतील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्याआधी थोडंसं तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. थोडा विचार करणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. मात्र स्वतःच्या भावभावनावरती थोडंसं नियंत्रण ठेवा. जिथे तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या वेळी असताना चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. आजचा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन थोडंसं जास्त प्रमाणात जाणवेल. आजच्या दिवशी फिरणं वगैरे होईल. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर धनुराशीच्या लाभ सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमस्थ मंगळाबरोबर हा चंद्र दृष्टी अधिष्ठित केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवा. आजच्या दिवशी कुठल्याही लाभाच्या संदर्भात अपेक्षा ठेवू नका, कारण ते लाभ मिळताना कठीण होऊन बसेल. खर्चावरती नियंत्रण ठेवा. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण फायनान्शियल डिसिजन आजच्या दिवशी घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमस्थ मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रीय करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी जर जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. त्या ठिकाणचे व्यक्ती, सहकर्मी, वरिष्ठ यांच्यावर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर सुद्धा ताणतणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. परंतु आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह मात्र राहाल. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकते. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारच्या काही शारीरिक व्याधीसुद्धा समोर येऊ शकतील. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. आज तुमचा मूडसुद्धा म्हणावा तेवढा व्यवस्थित नसेल. काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 11 मे 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.